हॅलो फ्रेंड्स, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो तर जूल्स लॉ ऑफ हिटिंग जो आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग पर्यंत आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आलेलो होतो. जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय सांगतो, एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. बरोबर, एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी म्हणजे काय तर जी हीट एखादं अप्लायन्स प्रोड्यूस करतं. बरोबर, आपण मी उदाहरण पण दिलं होतं आपल्याला काय तर लॅपटॉप आपण चार्जिंगला लावला तर काय होतं, तो तापतो. म्हणजे काय, एखादा अप्लायन्स आपण जेव्हा त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, बरोबर, ते इलेक्ट्रिसिटी त्याला सप्लाय केल्यानंतर काय होतं तर तो हीट जनरेट करतो. बरोबर, थोडासा तापतो. म्हणजेच ती जी हीट आहे ती आय स्क्वेअर आर टी म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे तर आय स्क्वेअर म्हणजे काय करंट, आर म्हणजे रेजिस्टन्स आणि टी म्हणजे टाइम. म्हणजे किती वेळ आपण त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो त्या अप्लायन्सला. लॅपटॉपला जेवढा वेळ जास्त आपण पॉवर सप्लाय देणार तेवढा तो हीट प्रोड्यूस करणार किंवा तेवढा तो जास्त तापणार. म्हणजे काय, हीट जी आहे प्रोड्यूस होणार हीट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइमलाही आहे, रेजिस्टन्सलाही आहे आणि करंटच्या स्क्वेअरला आहे. इथपर्यंत आपण आता आलो होतो. मग त्याच्या आता ऍप्लिकेशन्स आपण बघू. बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्टचे ऍप्लिकेशन्स काय, कालच्या लेक्चरमध्ये किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस केलंय की बघा, आपण जे हीटर वापरतो पाणी तापवण्यासाठी, या हीटर मध्ये अशा प्रकारच्या कॉइल्स आपल्याला आढळतात. त्या कॉइल्स तिथे प्रोड्यूस करण्याचं किंवा त्या कॉइलच्या फॉर्म मध्ये ते हीटर असण्याचं रिझन काय किंवा काय त्याचं कारण आहे तर जास्त रेजिस्टन्स त्याचा असावा. याचा रेजिस्टन्स जास्त असला तर काय होईल तर हीट पण हा जास्त प्रोड्यूस करणार. बरोबर, अशा प्रकारे हे आपण जे इंडक्शन घरामध्ये फूड वगैरे नाही का प्रिपेअर करण्यासाठी किंवा पाणी तापवण्यासाठी पण याचा वापर करतो आपण. तर याच्यामध्ये काय असतात तर कॉइल्स असतात. आणि त्या कॉइल्स कशासाठी आपण अशा कॉइल्स का वापर करतो आपण त्या कॉइल्सचा तर त्या कंडक्टरने किंवा त्या अप्लायन्सने जास्त हीट प्रोड्यूस करावी याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कॉइल्सचा वापर करतो. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन्स ऑफ हिटिंग इफेक्ट. बघा, जूल्स लॉ ऑफ हिटिंग किती इंटरेस्टिंग आहे, किती इंटरेस्टिंग आहे की जूल्स लॉ ऑफ हिटिंग. कुठेही तुम्हाला एखादी गोष्ट तापताना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली, मग एखादा लाईट तापला किंवा हे हीटर तापलं किंवा आपला लॅपटॉप तापला, मोबाईल तापला की लगेच डोक्यामध्ये क्लिकच झालं पाहिजे आपल्या की जूल्स लॉ ऑफ हिटिंग मुळे या गोष्टी घडतायत. आणि जूल्स लॉ ऑफ हिटिंग म्हटलं की लगेच क्लिक झालं पाहिजे की एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. पटापट आपल्या डोक्यात त्या कन्सेप्ट यायला पाहिजे किंवा त्या भिनायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये, तेव्हा ते आपल्याला जास्त व्यवस्थित समजेल. आता आपण आपल्याला आज काय बघायचंय तर बघा, बुक मध्ये त्यांनी कॉइल ऑफ कुकर इथे दाखवली. आपण जी शेगडी वापरतो त्याच्यामध्ये पण आता तुम्हाला कळेल की का वापरतो आपण ती कॉइल तर त्या कॉइल मध्ये इलेक्ट्रॉनचे जास्त भांडणं झाले पाहिजे आणि जास्त भांडणं झाले की ते जास्त कोलिजन करतात. कोलिजन झालं म्हणजे जास्त हीट प्रोड्यूस करतील. अशा प्रकारे ही गोष्ट ट्रिकच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्याला ती जास्त व्यवस्थित करणार. बघा, हीटरच्या कॉइल मध्ये पण अशा प्रकारे त्या कॉइल वापरलेल्या असतात. त्याच्यानंतर काय तर या बल्ब मध्ये बघा पॉइंट काय आपला तर आज आपल्याला काय शिकायचं तर शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग म्हणजे काय या गोष्टी आज आपल्याला शिकायच्या. बघा, आपल्या फिजिक्स हा विषय किंवा जे चॅप्टर आपण आता शिकतोय ते सगळ्या गोष्टीमध्ये फक्त ऍप्लिकेशन्स आहेत, आपल्याला ते कळालं पाहिजे. बरोबर, अ कॉइल मेड अप ऑफ एन alloy nichrome is used in an electric heater. जे इलेक्ट्रिक हीटर मी तुम्हाला दाखवलं हे बघा, याच्यामध्ये कोणतीही जी कॉइल वापरतो आपण आतमध्ये ती कशाची बनलेली असते आपल्याला हे फिल इन द ब्लँक्स मध्ये एक्झाम मध्ये विचारू शकतात. अ कॉइल मेड अप ऑफ एन alloy nichrome is used in electric heater cooker as a resistor म्हणून त्याचा वापर करतात. while tungsten wire is used in an electric bulb. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये ही जी वायर आपण वापरतो तर ती कोणती कशापासून बनलेली असते टंगस्टन पासून ती बनलेली असते. बघा, आणि याच्यामध्ये कोणता गॅस भरलेला असतो आपला जो बल्ब असतो इथे जो गॅस फिलअप केलेला असतो तो असतो नायट्रोजन गॅस इथे फिल केलेला असतो. अशा प्रकारे इथे स्क्रू कॅप हा लाईटचा तुम्हाला माहितीच असेल की ग्लास सपोर्ट कसा असतो, ग्लासचा बनलेला असतो. ग्लास बल्ब सोलेनॉइड टाइपची जी कॉइल याच्यामध्ये आपण वापरतो. अशा प्रकारे हे बुक मधलं मी तुमच्या समोर रिप्रेझेंटेशन करतोय. बरोबर, म्हणजे आपण ऍप्लिकेशन्सही बघितले जूल्स लॉ ऑफ हिटिंगचे, काही उदाहरणाच्या माध्यमातून त्याला अप्लाय पण केलं. बरोबर, त्याच्यानंतर काय त्यांनी आपल्या बुक मध्ये ऑलवेज रिमेंबर या हेडिंग अंदर आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी लक्षात ठेवायचं सांगितलंय. काय सांगितलंय तर द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज 1 वॅट इज व्हेरी स्मॉल. जो आपण इलेक्ट्रिक पॉवरचा जे युनिट आहे वॅट पॉवरचा आपण युनिट काय डिराईव्ह केलं अगोदरच्या लेक्चर मध्ये तर
वॅट, बरोबर. तर हे जे युनिट आहे 1 वॅट इज व्हेरी स्मॉल, हेन्स 1000 वॅट और 1 किलो वॅट इज युज्ड ॲज अ युनिट टू मेजर इलेक्ट्रिक पॉवर. म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक पॉवर मोजण्यासाठी काय करतात ते, तर 1 किलो वॅट, 1 किलो वॅट किंवा 1 किलो वॅट किंवा 1000 वॅट, 1000 वॅट. बघा 1 किलो वॅट इज युज्ड युनिट टू मेजर इलेक्ट्रिक पॉवर इन प्रॅक्टिस. 1 किलो वॅट पॉवर इज युज्ड फॉर 1 आवर, देन इट विल मीन. म्हणजे काय, तर एखाद्या अप्लायन्सला काय करतोय आपण, बघा 1 तास घेतला, 1 आवर 1 तास, आणि एखाद्या अप्लायन्सला आपण काय केलं, तर 1 तास किती त्याला पॉवर सप्लाय केला, तर 1000 वॅटचा, 1000 वॅटचा, किंवा याला कंसात आपण काय लिहू शकतो, 1 किलो वॅट एवढा जर त्याला पॉवर सप्लाय जर आपण केला. एखादा अप्लायन्स, सरळ सरळ काय, एखादा लॅपटॉपच घ्या, म्हणजे ते आपल्याला जास्त बेटर समजेल, की एखाद्या लॅपटॉपला सपोज आपण एक तासासाठी 1000 वॅट किंवा 1 किलो वॅट जर पॉवर सप्लाय केला, तर काय होईल, तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज युज्ड. किती इलेक्ट्रिकल एनर्जी यूज होईल, तर बघा 1000 वॅट इंटू याच्यामध्ये 1 तासामध्ये किती सेकंद असतात, 3600 सेकंद, बरोबर. 3600 सेकंद इंटू किती वॅट इलेक्ट्रिक सप्लाय केला आपण त्याला, 1 किलो वॅट एवढा इलेक्ट्रिक सप्लाय किंवा पॉवर सप्लाय आपण त्याला केला, तर एनर्जी किती यूज होईल, तर बघा 3.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 किंवा 3.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 एवढी जूल. इट विल मीन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी इज युज्ड. किती इलेक्ट्रिक एनर्जी त्याच्यामध्ये मग यूज होईल, तर 3600 सेकंद आपण त्याला पॉवर सप्लाय केलाय, किती 1 किलो वॅटचा. तर मग तो जो अप्लायन्स आहे किंवा आपला जो लॅपटॉप आहे तो काय करेल, तर 3.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 जूल एवढी एनर्जी यूज केली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्यांनी फक्त कन्व्हर्जन आपल्याला सांगितलंय की पॉवर आपण वॅट मध्ये मोजतो, परंतु जो 1 वॅट आहे तो खूप छोटा आहे, बरोबर. 1 वॅट त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, तर 1000 वॅट इज इक्वल्स टू 1 किलो वॅट असं कन्व्हर्जन आपल्याला करून दिलं किंवा त्यांनी आपल्याला सांगितलं. मग आपण एनर्जी किती यूज केली किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी किती यूज करतोय एखादा अप्लायन्स, ते त्या वॅटच्या माध्यमातून आपण काढू शकतो, नाही का. आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक बिल येतात ते आता तुम्हाला कळेल की इलेक्ट्रिसिटीचे बिल येतात, त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं असतात बघा, की आपण एका महिन्याभरात किती वॅट वापरले, किती युनिट इलेक्ट्रिसिटी वापरली, त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेशन केलेले असतात. अशा प्रकारे हे प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिलही घरी गेलं किंवा बघा आपलं इलेक्ट्रिसिटीचं बिल, आपण किती वॅट इलेक्ट्रिसिटी यूज करतो, किती युनिट्स इलेक्ट्रिसिटी यूज करतो, तेवढं ते मल्टिप्लाय करून आपल्याला काहीतरी समजा 500-1000 रुपये ते बिल आलेलं असतं. ते या युनिटच्या माध्यमातून त्यांनी कन्व्हर्जन केलेलं असतं. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट म्हणजे काय, शॉर्ट म्हणजे काय, छोटंसं, बरोबर. शब्दातच आहे. शॉर्ट म्हणजे काय, स्मॉल किंवा छोटंसं, मी मराठीतच लिहितो. आणि सर्किट म्हणजे काय, सर्किट काय असतो, एक पाथ असतो, बरोबर. म्हणजे शॉर्ट सर्किट म्हणजे काय, छोटा पाथ, बरोबर, स्मॉल पाथ. आता या नावातूनच आपल्याला त्याची कन्सेप्टची फोड करायची आहे, स्मॉल पाथ, बरोबर. म्हणजे एक गोष्ट कळाली आपल्याला की शॉर्ट सर्किट होतं म्हणजे काय, तर काहीतरी छोटासा पाथ निर्माण होतोय, बरोबर. मग तो पाथ निर्माण झाल्यामुळे जी गोष्ट घडते त्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणतो. तर स्मॉल पाथ कसा निर्माण होतो किंवा जे शॉर्ट सर्किट आहे ते म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ते एक्सप्लेन करण्या अगोदर काय, तर आपल्याला वायर बद्दल थोडीशी एक इन जनरल इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊ, बरोबर. आपल्या घरामध्ये आपण जे प्लग्स असतात, बरोबर, सॉकेट जे असतात, ज्याच्यामध्ये आपण असं 3 पिनचे आपण ते सॉकेट असतात बघा, असं वरती एक पिन, अशी एक पिन असते आणि इथे अशा प्रकारचं ते सॉकेट असतं. म्हणजे काय, तर इथे असे 3 वायर जे यूज करतो आपण, आपले जे वायर्स असतात त्याच्यामध्ये असे जे 3 प्रकारचे वायर असतात, त्याच्यामध्ये काय असतं, तर ब्लू वायर, बरोबर, ब्राऊन वायर जो असतो लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थिंगचा वायर. मग या वायरचा नेमका यूज काय, आपल्याला शॉर्ट सर्किट शिकायचं, पण शॉर्ट सर्किट शिकण्या अगोदर ते होतं कसं किंवा कोणत्या गोष्टीमुळे घडतं ते तर माहिती लागेल ना. तर 3 जे वायर असतात, कोणतं, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर, असे 3 प्रकारचे वायर आपल्या याच्यामध्ये असतात, आपण घरामध्ये जे वापरतो. तर हे जे लाईव्ह वायर आहे याचं काम काय, आता समजा काय म्हणते आपलं फ्रीज घ्या, बरोबर. फ्रीजला काय असतं,
तर इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक पॉवर आपण सप्लाय करतो, बरोबर. तो जो इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे आपण जेव्हा सॉकेटमध्ये पिन इन्सर्ट करतो, बरोबर, आणि लगेच आपलं फ्रीज चालू होतं, तर तो जो इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो आणण्याचं काम कोण करतं, तर लाईव्ह वायर जो आहे तो कोणत्याही अप्लायन्सला काय म्हणता येईल इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. एवढं बेसिक याचं फंक्शन आपल्याला माहिती पाहिजे की लाईव्ह वायर काय करतो की एखाद्या अप्लायन्सला इलेक्ट्रिसिटी घेऊन यायचं काम करतो, बरोबर. मग न्यूट्रल वायरचं काम काय, लाईव्ह वायर आपल्याला कळाला इलेक्ट्रिसिटी घेऊन आला, आपला टीव्ही चालू झाला, फ्रीज चालू झाला. मग न्यूट्रल वायर कशासाठी, तर न्यूट्रल वायरचं काम हे की इथे जो आपण अप्लायन्स किंवा आपला जे टीव्ही म्हणा फ्रीज म्हणा इथे जो कनेक्ट झालेला असतो त्याला 2 मिनिट इथे सपोज आपली एखादी टीव्ही आपण कनेक्ट केली आहे, बरोबर. इकडनं लाईव्ह वायरने इलेक्ट्रिक सप्लाय आणला, बरोबर, आणि टीव्ही चालू झाला. तर मग या न्यूट्रल वायरचं काम काय की बाबा याला जेवढी लागेल तेवढी एनर्जी तो घेणार किंवा तेवढी इलेक्ट्रिसिटी तो घेणार आणि जी उरलेली आहे एक्स्ट्राची ती या वायरने वापस पाठवायची. बस याचं न्यूट्रल वायरचं एवढं काम की त्याला लागेल तेवढी इलेक्ट्रिसिटी तो घेणार आणि उरलेली वापस पाठवून देणार, एक्स्ट्रा व्हायला नको, बरोबर. एवढं न्यूट्रल वायरचं काम असतं की काय याचं म्हणजे याचं फंक्शन काय, तर सपोज आपला जर हा एकच वायर असता लाईव्ह वायरच असता फक्त, तर काय झालं असतं एनर्जी देतोय आणि बाहेर जायचा काही विषयच नाही. बघा आपण जेवण करतो, बरोबर, जेवण करतो म्हणजे आपल्याला लागेल तेवढं अन्न खातो आणि परत ते एका म्हणजे बाहेरही पाठवतो, बरोबर. म्हणजे काय वेस्ट प्रोडक्टच्या माध्यमातून ते बाहेरही पाठवतो, लागेल तेवढं अन्न खातो. तसंच आहे ना वायरचं पण, त्याला लागेल तेवढं घ्यायचं किंवा एका वायरने आणायचं आणि दुसऱ्या वायरने बाहेर पाठवायचं. इथे लागेल तेवढं आपल्याला यूज करून घ्यायचं आणि जे आपल्या कामीचं नाहीये ते बाहेर पाठवून द्यायचं. मला असं वाटतं तुम्हाला हे पण एकदम व्यवस्थित कळालं असेल की न्यूट्रल वायरचं काम काय. लागेल तेवढी एनर्जी घ्यायची इथे आपल्या टीव्हीने घेतली, बाकीची वापस पाठवली, म्हणजे सर्किट कंप्लीट करायचं काम. बघा आपण सर्किट शिकलो, सर्किटमध्ये काय असतं अशा प्रकारे असं एक सर्किट असतं ना, बरोबर. म्हणजे हे सर्किट कंप्लीट करायचं काम हा न्यूट्रल वायर करतोय. लागेल तेवढी एनर्जी याने घेतली, बाकीची वापस पाठवली. अशा प्रकारे हे सर्किट कंप्लीट करायचं काम कोण करतं, तर न्यूट्रल वायर करतो. मग हा अर्थिंगचा वायर काय काम करतो, हा पण विचार करण्यासारखा गोष्ट आहे. याचं काम काय, तर बघा आपल्या घरामधले बरेचसे असे अप्लायन्सेस असतात की ज्यांना मेटलचं कोटिंग असतं. बघा आपलं फ्रीज म्हणा किंवा घरची इस्त्री वगैरे नाही का, प्रेस वगैरे आपण जे यूज करतो बाहेरून, किंवा कूलर याचं जास्त बेस्ट एक्झाम्पल सांगता येईल की कूलरला काय असतं बाहेरून एक लोखंडी म्हणा किंवा असा मेटलचा एखादा त्याला कोटिंग असतं, बरोबर. तर काय होतं एखाद्या वेळी काय होतं लाईव्ह वायरचा सपोज जर लाईव्ह वायरचं जे वरचं हे कोटिंग असतं ते कोटिंग जर उघडं पडलं आणि आपण म्हणतो वायर उघडा पडला, आपण काय करतो लगेच टेपने त्याला गुंडाळून घेतो, बरोबर. पण इन केस हा वायर जर इथे ब्रेक झाला लाईव्ह वायर, कारण हाच तर आपला मेन कार्यकर्ता आहे ना, हा वायर आपल्याला इलेक्ट्रिसिटी घेऊन येतोय, बरोबर. म्हणजे इथे याला जर टच झाला तर काहीतरी गोंधळ होणार. मग काय होतं सपोज हा जर वायर उघडा पडला, बरोबर, हा वायर जर उघडा पडला तर आणि इथे तो कूलरच्या आपल्या त्या पत्र्याला म्हणा किंवा त्या मेटलच्या याला बॉडीला जर टच झाला तर काय होईल, पूर्ण कूलर मधला करंट फ्लो व्हायला लागेल, बरोबर. पूर्ण कूलर मधनं करंट फ्लो व्हायला लागेल. का, तर तो वायर तिथे कट झाला आणि तो जो कटलेला वायर आहे तो आपल्या कूलरच्या त्या मेटलच्या बॉडीला टच झाला. मग काय होईल, पूर्ण कूलर मधनं करंट फ्लो व्हायला लागेल. मग ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी काय असतं, आपण इथे हा अर्थिंगचा वायर यूज करतो. बघा ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी आपण अर्थिंगचा वायर यूज करतो. आता अर्थिंगचा वायर कशासाठी यूज करतो, तर हा जो वायर आहे तो त्या मेटल बॉडीला किंवा कूलरच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या पत्र्याला म्हणा किंवा त्या मेटल बॉडीला वेगवेगळ्या ठिकाणी तो अटॅच केलेला असतो हा जो वायर आहे. मग काय होतं, तर सपोज इन केस जर हा वायर कट झाला आणि त्या मेटल बॉडीला जर तो टच झाला कूलरच्या, तर हा जो तिसरा वायर आहे तो त्याचे करंट त्या मेटलच्या बॉडीमध्ये येणार आहे, ते करंट तो बाहेर घेऊन जायचं काम करतो, जेणेकरून आपल्याला शॉक लागू नाही. बघा किती इंटरेस्टिंग याचा यूज आहे अर्थिंगच्या वायरचा, किती इंटरेस्टिंग वाटतंय. सपोज हा वायर ब्रेक झाला आणि तो ब्रेक झालेला वायर जर आपल्या कूलरच्या त्या मेटलच्या बॉडीला जर लागला तर त्या पूर्ण बॉडीमध्ये करंट येऊ नये म्हणून काय, तर हा अर्थिंगचा वायर आपण त्या पूर्ण बॉडीला अटॅच केलेला असतो, कूलरच्या वेगवेगळ्या पॉइंटला तो अटॅच असतो आणि त्या बॉडीमध्ये येणारा करंट बाहेर घेऊन जायचं, म्हणजे शॉक अवॉइड करण्याचं काम हा वायर करत असतो, बरोबर. द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ काय, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर. द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. याच्यामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असतो दोन्ही मध्ये हे लक्षात ठेवायचं. आपल्या इंडियामध्ये हा
आयडियल मानल्या जातो. 220 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यामध्ये दिलेला असतो लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर. तर या न्यूट्रल वायर मध्ये ऑलमोस्ट तो झिरोच असतो. फक्त या लाईव्ह वायरचा जो असतो 220 व्होल्ट बरोबर एवढा पोटेन्शियल डिफरन्स असतो. कॉजेस काय इन्सुलेशन, एजिंग आणि ओव्हरलोडिंग. मग आता बघा मी वायर तुम्हाला एक्सप्लेन केलंय. तिन्ही प्रकारचे वायर आता कळाले. मग आता आपण येऊ शॉर्ट सर्किट कडे. बघा आता आपल्याला शॉर्ट सर्किट शिकायचे. तिन्ही वायरचे फंक्शन्सही आपल्याला कळाले. मग शॉर्ट सर्किट कशामुळे होत असेल तर जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर हे जे दोन वायर आहेत हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले बरोबर. आता बघा मी इथेच तुम्हाला दाखवतो. हे वायरच मी इथे घेतो. अशा प्रकारचे वायर सपोज. आता हा झाला नॉर्मल सप्लाय आणि इथे आपलं हे अप्लायन्स सपोज हा टीव्ही आपण कन्सिडर करू. तर शॉर्ट सर्किट कशामुळे होतं जेव्हा हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काय होतं सपोज आता हे इथे असे बघा नेक्स्ट डायग्राम मध्ये मी ते दाखवतो. इथे असे आता ते टच झाले बरोबर. हे दोन वायर इथे टच झाले आणि हा समोर आता आपला टीव्ही बरोबर. तर काय झालं या वायरने फ्लो आणत होता आपला हा लाईव्ह वायर आणि ह्यामध्येच इथे टच झाला. म्हणजे काय झालं शॉर्ट सर्किट म्हणजे काय शॉर्ट एक पाथ निर्माण झाला. शॉर्ट पाथ आणि शॉर्ट पाथ निर्माण झाल्यामुळे काय झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. शॉर्ट पाथ निर्माण झाला म्हणजे काय तर जो निर्माण झालेला छोटासा जो पाथ असतो त्याचा रेजिस्टन्स एकदम कमी असतो बरोबर. जो निर्माण झालेला आपला पाथ असतो छोटा आता इथे अटॅच झाला म्हणजे काय तर बघा याला इकडे यायचं होतं खाली तर इथेच मध्ये हा पाथ निर्माण होऊन काय झालं ह्या इकडेच गायब होणार. शॉर्ट सर्किट म्हणजे काय तर छोटा पाथ कुठेतरी निर्माण होत आहे एवढं लगेच लक्षात आलं पाहिजे की इथे हे वायर टच झाल्यामुळे काय यांना एक वेगळा मार्ग किंवा एक छोटा पाथ निर्माण झाला आणि तो जो निर्माण होणारा पाथ असतो छोटा पाथ किंवा शॉर्ट सर्किट जो असतो त्याचा रेजिस्टन्स कमी असतं. खूप रेजिस्टन्स खूप कमी असतं याचं. जो निर्माण होणारा या दोन वायर कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक पाथ निर्माण झाला बरोबर. पहिले ते सेपरेट येत होते परंतु अटॅच झाले मग एक छोटा पाथ किंवा शॉर्ट सर्किट किंवा शॉर्ट एक पाथ निर्माण झाला. तो जो निर्माण होणारा पाथ असतो त्याचं रेजिस्टन्स खूप कमी असतं आणि रेजिस्टन्स जर कमी असतं बघा आपल्याकडे एक ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो ओहम्स लॉ V इज इक्वल्स टू IR बरोबर. V इज इक्वल्स टू IR म्हणजेच I इज इक्वल्स टू V अपॉन R म्हणजेच काय याच्यातनं काय या फॉर्म्युलामधनं काय सांगू शकतो आपण I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R म्हणजे काय तर करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. जे I म्हणजे करंट जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रेजिस्टन्सला. मग इथे काय झालं जो छोटा पाथ निर्माण झालाय तो पाथ जो आहे त्याचं रेजिस्टन्स खूप कमी असतं किंवा ऑलमोस्ट झिरो समजा आणि रेजिस्टन्स जर कमी तर मग काय करंट त्याच्यामधनं खूप जास्त व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं शॉर्ट सर्किट होतं आणि आपला अप्लायन्स असतं ते जळण्याचा किंवा शॉर्ट सर्किट होऊन काही आग वगैरे लागण्याचा चान्स असतो. बघा हा फॉर्म्युला किंवा ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला तर करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स वाढला तर करंट कमी होणार आणि रेजिस्टन्स कमी झाला तर करंट वाढणार. मग इथे शॉर्ट सर्किट मध्ये काय होतं करंट वाढतो कशामुळे रेजिस्टन्स कमी होतो. रेजिस्टन्स कमी का होतो तर एक छोटा पाथ किंवा शॉर्ट पाथ निर्माण झाल्यामुळे तो जो निर्माण झालेला नवीन पाथ आहे तो त्याचा रेजिस्टन्स एकदम कमी असतं आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट घडून येतं आणि मग आपल्या अप्लायन्सेस आपण म्हणतो बघा स्पार्क होतो किंवा ब्लास्ट. मोठ्या मोठ्या ठिकाणी आपल्या गावामध्ये किंवा गावाकडे इन जनरल लोक बोलतात की बाबा डीपी जळाली किंवा नाही का वायर वगैरे नाही का स्पार्क झालं तर ती जी गोष्ट घडलेली असते ती कशामुळे होते तर हे दोन वायर कनेक्ट किंवा कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर झालेलं असतं. म्हणजे काय तर करंट विल ऑलवेज चूज अ पाथ व्हेन इट विल गेट लो रेजिस्टन्स. करंटची एक टेंडेन्सी आहे. करंट आपल्यासारखं खूप हुशार आहे. बघा आपण एखाद्या मुलाला काय सांगितलं आपण एका मुलाला ही टेकडी दाखवली आणि त्याला म्हटलं बाळा तुझ्याकडे ही सायकल आहे तर तू कोणता पाथ चूज करशील कोणत्या मार्गाने जायला तुला आवडेल तर तो मुलगा काय सांगणार की सर मला या खालच्या उताराने जायला जास्त आवडेल बरोबर. कारण इकडे त्याला मेहनत कमी करायला लागणार. आपला सायकलवर बसला की तो व्यवस्थित त्याने आरामात खाली उतरून जाणार. म्हणजे काय मग करंटची पण तशीच टेंडेन्सी आहे त्या मुलासारखी. काय तर करंट विल ऑलवेज चूज अ पाथ वेअर इट विल गेट लो रेजिस्टन्स. त्याला जिथे कमी रेजिस्टन्स मिळणार
त्या साईडला करंट वाहत जाणार. मग शॉर्ट सर्किट मध्ये काय झालं बघा, मग शॉर्ट सर्किट मध्ये काय झालं, इथे एक मी आपल्या समोर एक हे घेतलंय, सर्किट घेतलंय बघा. तर इथे काय केलं आपण, 2 ओहमचा इथे रेजिस्टन्स आहे आणि इथे 5 ओहमचा रेजिस्टन्स जोडला. मग आता तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की करंट कोणता पाथ चूज करेल. तर जिथे आपण 2 ओहमचा रेजिस्टन्स जोडलाय तिथं करंट जास्त फ्लो होईल. बघा, या रेजिस्टन्स मधनं 2 रेजिस्टन्स आपण जोडले बरोबर. पहिला 2 ओहमचा त्याचा रेजिस्टन्स आणि त्याचा दुसरा जो आहे तो 5 ओहम त्याचा रेजिस्टन्स आहे बरोबर. मग करंटची टेंडेन्सी काय त्या मुलासारखी, तर करंट विल ऑलवेज चूज अ पाथ वेअर इट विल गेट लो रेजिस्टन्स. करंटला जिथे लो रेजिस्टन्स मिळणार तिकडे करंट फ्लो होणार बरोबर. मग शॉर्ट सर्किट मध्ये ही तीच गोष्ट घडते की एक छोटा पाथ निर्माण होतो बरोबर. ते 2 वायर, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होतं, एक छोटा पाथ निर्माण होतो. तो जो निर्माण झालेला पाथ असतो किंवा तो जो शॉर्ट पाथ असतो त्याचं रेजिस्टन्स खूप कमी असतं आणि रेजिस्टन्स कमी असतं तर मग काय करंटची टेंडेन्सी आपल्याला माहिती आहे की जिथे करंटला कमी रेजिस्टन्स मिळणार तिथे करंट जास्त फ्लो होणार आणि करंट जास्त फ्लो झाल्यामुळे काय होणार तर शॉर्ट सर्किट अशा प्रकारे घडून येतं. बघा, शॉर्ट सर्किटचे काही एक्झाम्पल, 2 वायर पावसाळ्यामध्ये किंवा जेव्हा जास्त हवा वगैरे सुटते त्या खांब्या पोलवरचे वायर काय होतात एकमेकांना टच होतात आणि टच झाल्यामुळे लगेच काय, आता आपल्या गोष्ट ही अप्लाय करता आली पाहिजे. गावामध्ये कुठं असं आपल्याला दिसलं तर लगेच क्लिक झाली पाहिजे की अरे सरांनी ही गोष्ट आपल्याला सांगितली, काहीतरी छोटा पार्ट म्हणजे करंटने काहीतरी शॉर्ट पाथ काय म्हणतात, शॉर्ट आपण नाही का शॉर्टकट मारला बाबा करंटने काय केलं, शॉर्टकट मारला. आणि शॉर्टकट मारल्यामुळे काय झालं, कोणत्याही गोष्टीत शॉर्टकट खूप कधी कधी हानिकारक असतो आपण असं म्हणू शकतो. का तर इथे शॉर्ट सर्किट कशामुळे घडून आलं तर करंटने शॉर्ट पाथ निर्माण केला, त्याचा रेजिस्टन्स कमी होता आणि रेजिस्टन्स कमी असल्यामुळे करंट अचानक वाढला आणि म्हणून शॉर्ट सर्किट घडून आलं. बघा, अशा प्रकारे शॉर्ट सर्किट घडून येतात. आणि शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी किंवा मोठ्या मोठ्या ज्या सिटीमध्ये ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात त्याच्यावरती अशा प्लेट्स बसवलेल्या असतात. त्याचं कारण काय तर ज्या विजा वगैरे पडतात त्या विजांना एक दिशा म्हणजे त्या बिल्डिंगला काही हार्म होऊ नये म्हणून ती जी प्लेट्स असतात बसवलेल्या वरती मेटलच्या वगैरे त्या ती वीज अट्रॅक्ट करून घेतात स्वतःकडे आणि तिला जमिनीकडे पाठवण्याचं काम त्या प्लेट्स किंवा त्या मेटलच्या ज्या प्लेट्स बसवलेल्या असतात त्या करत असतात बरोबर. अशा प्रकारे आपण शॉर्ट सर्किट काय आहे हे खूप शॉर्ट सर्किट नावातच प्रत्येक गोष्टचा फोड जर केली ना आपण तर एकदम व्यवस्थित कळतं. शॉर्ट सर्किट म्हणजे काय, छोटं सर्किट निर्माण होतंय. छोटं सर्किट म्हणजे काय, त्याचा कमी रेजिस्टन्स आणि कमी रेजिस्टन्स म्हणजे काय करंट जास्त, मग झालं शॉर्ट सर्किट आपलं. आता ओव्हरलोडिंग म्हणजे काय, आपल्याला याच्यावर नोट विचारू शकतात की राईट अ नोट ऑन शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर तुम्हाला ते व्यवस्थित कळायला पाहिजे. ओव्हरलोडिंग याच्या पण शब्दातच आहे. ओव्हरलोडिंग काहीतरी लोड जास्त होतोय. आता हे आपण काय करू, आपल्या इन जनरल भाषेमध्ये शिकायचा प्रयत्न करू. ओव्हरलोडिंग म्हणजे काय तर काहीतरी लोड वाढलाय आणि त्याच्यामुळे जी गोष्ट घडणार त्याच्यामुळे ओव्हरलोड होणार म्हणजे काहीतरी गोष्ट घडणार. ओव्हरलोड कसं तर आपण काय करू, आपल्या डे टू डे लाईफ मधलं एक एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल तर सपोज आपल्या घरामध्ये आपण अशा प्रकारचा एक वायर आणलाय किंवा हे वायर फिटिंग ऑलरेडी आपल्या घरामध्ये केलेली असते बरोबर. आणि इथे एक बोर्ड बसवलाय असं समजा. आता या बोर्ड मध्ये काय आहे तर एकच प्रकारचं सॉकेट आहे बरोबर. या बोर्ड मध्ये एकच सॉकेट आपण इथे बसवलंय. बघा, ओव्हरलोडिंग काय आहे हे आपण आपल्या भाषेतून शिकण्याचा प्रयत्न करू. बघा, असं एक वायर आणलंय किंवा ही आपल्या घरामधली वायर फिटिंग आणि अशा प्रकारचे बोर्ड आपल्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी असतात. एक सिंगल बोर्ड. मग काय तर आता आपल्या घरामध्ये 2-3 मेंबर आहेत समजा, आई पप्पा भाऊ बहीण वगैरे असतात बरोबर. प्रत्येकाला काय तर ऍट अ टाइम काहीतरी, आता तुमचा भाऊ तुम्हाला म्हटला की मला इथं मोबाईल लावायचा आहे, पप्पा म्हटले मला काहीतरी लॅपटॉपवर काम करायचंय, आई म्हणते की आपल्या घरामध्ये एकच बोर्ड आहे, मला काहीतरी मिक्सर मधनं काहीतरी काढायचंय, मला स्वयंपाक बनवायचा तर मग मला काहीतरी लावू द्या, इथे मिक्सर मधनं काढून घेऊ द्या. म्हणजे काय झालं तर हा एकच, बघा या वायरने जेवढा करंट आणला बरोबर. प्रत्येक वायरची एक कॅपॅसिटी असते, त्या वायरची एक वेगवेगळी कॅपॅसिटी असते करंट कॅरी करण्याची बरोबर. पण इथे काय झालं तर आपल्याला वेगवेगळे काम आले ऍट ए टाइम. तुम्हाला मोबाईल चार्ज करायचा आहे, भावाला लॅपटॉपवर काहीतरी काम करायचंय, पप्पाला काहीतरी वेगळं काम करायचंय, मम्मी म्हणते मलाही काहीतरी काम करू द्या. मग आपण अशा वेळी काय करतो, एक मार्ग काय निवडतो की आपण एक्सटेन्शन आणतो. बघा आजकाल एक्सटेन्शन यूज करतो. काय करतो, एक्सटेन्शन आपण इथे लावतो आणि मग इथे काय करतो आपण लगेच एक्सटेन्शनला काय असतं तर असे
वेगवेगळे सॉकेट असतात बरोबर. म्हणजे 3-4 प्रकारे. आता आता काय होईल, तुमचा भाऊ पण काम करू शकतो, पप्पाही काम करू शकतात, मम्मी पण काम करू शकते बरोबर. म्हणजे आपण एक्सटेन्शनला जोडतो. पण आपण या वायरचा विचार करतो का? या वायरने जेवढा करंट आणलाय, सपोज या वायरची कॅपॅसिटी आपण म्हणू की 20 एम्पियर एवढा हा करंट किंवा हा जो वायर आहे, सपोज 20 एम्पियर एवढा हा वायर करंट कॅरी करू शकतो बरोबर. या वायरची बिचाऱ्याची तेवढीच कॅपॅसिटी आहे. पण आपल्याला काय करायचं, तर सगळ्यांना ऍट टाइम एकच काम करून घ्यायचं, प्रत्येकाचं काम करून घ्यायचं. मग आपण काय केलं, लगेच इथे एक्सटेन्शन आणलं, एक्सटेन्शनला इथे म्हणजे तो एक्सटेन्शन इथे जॉईन केलं, लगेच सगळेजण जास्त जास्त काम करायला लागले. पण या वायरचा विचार केला का? मग इथे आपण काय केलं, तुम्ही समजा मोबाईलसाठी 5 एम्पियर वापरला, तुमच्या भावाने सपोज लॅपटॉपसाठी 15 एम्पियर वापरला, आणि मम्मीने सपोज फ्रीज तिचं काय म्हणतात ते मिक्सर मधनं काही काढण्यासाठी परत 20 एम्पियर करंट वापरला सपोज. मग या बिचारा वायरवर लोड आला ना, त्याला इकडनं त्याची कॅपॅसिटी झाली 20 एम्पियर, आणि इकडे तुम्ही 5 एम्पियरचा मोबाईल चार्ज करताय, 15 एम्पियरचा लॅपटॉपवर काम करताय, 20 एम्पियरचं मम्मी पण काम करते. मग इकडे काय झालं, या वायरवर लोड आला, ओव्हरलोड झाला. आणि ओव्हरलोड झाला म्हणजे काय झालं, तर या वायरवर बिचाऱ्यावर ताण येणार ना, आणि ताण आला म्हणजे काय, तो हीट जास्त प्रोड्यूस करेल ना. तर तुम्ही एखाद्यावर, आपण काय शिकलो की याच्यावर जेवढा जास्त करंट फ्लो होईल, याची जी इक्वल्स टू आय स्क्वेअर आरटी, शिकवलं मी तुम्हाला आय स्क्वेअर आरटी. आता याची एवढी कॅपॅसिटीच नाहीये, पण इकडे बाहेर तर एवढे सगळे यूज चालू आहे, म्हणून इथे काय झालं, तर ओव्हरलोड होतंय. आणि ओव्हरलोड झाल्यामुळे काय होतं, तर तो तिथला फ्यूज म्हणा किंवा आपल्या घरामध्ये शॉर्ट सर्किट घडण्याचे चान्सेस असतात. अशा प्रकारे ही ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट मला असं वाटतं खूप क्लिअरली किंवा खूप व्यवस्थित तुम्हाला कळाली असेल की या वायरची कॅपॅसिटी 20 एम्पियर आहे, पण आपण एक्सटेन्शन जोडून म्हणा, किंवा कधी कधी काय होतं घरामध्ये, किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, प्रत्येकाच्या घरामध्ये कूलर चालू असतो, एसी चालू असतो, फ्रीज मध्ये पाणी थंड करायला ठेवलेलं असतं बरोबर. अशा वेगवेगळे अप्लायन्सेस ऍट ए टाइम चालू असतात. आणि मग काय होतं, आपल्या घराच्या गावाच्या बाहेरची डीपी आपण ठेवलेली असते नाही का, डीपी ते ठेवलेलं असतं, ट्रान्सफॉर्मर वगैरे ते ठेवलेले असतात, तर ती डीपी जळून जाते. तर काय होतं, त्या डीपीवर पण बिचारीवर ताण येतो. ती डीपी म्हणजे काय, आपली 20 एम्पियर, आणि इकडे सगळं गाव त्याच्यावर युज करतंय, आणि झालं ओव्हरलोड. पण ओव्हरलोड झाल्यामुळे काय, इलेक्ट्रिसिटी सगळ्यांचीच चालल्या जाते. अशा प्रकारे ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट आहे की कॅपॅसिटी पेक्षा जास्त करंट फ्लो, त्या वायरची कॅपॅसिटी, किंवा ट्रान्सफॉर्मर म्हणा किंवा डीपी वगैरे जे असतात त्यांची एक कॅपॅसिटी असते, आणि जर जास्त यूज करायला लागलो तर त्याच्यावर ओव्हरलोड होतो, आणि शॉर्ट सर्किट किंवा सगळ्यांची इलेक्ट्रिसिटी चालल्या जाणं, ती जी कन्सेप्ट असते तिला म्हणतो आपण ओव्हरलोडिंग. मेनी टाइम्स पर्टिक्युलरली इन द समर सीझन ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज यूज्ड इन द इव्हिनिंग ड्यू टू कशामुळं, होम लाइटिंग्स, फॅन्स, एअर कंडिशनर्स, म्हणजे आपले टीव्ही, एसी वगैरे सगळ्या गोष्टी, लाईट चालू, फॅन चालू, कूलर चालू, फ्रीज चालू, use of electricity in the shop etc. As a result, excessive current is drawn from transformer. Transformer मधनं excessive current ओढला जातो बरोबर, ओढला जातो. आणि मग काय होतं, सप्लाइंग द इलेक्ट्रिसिटी, अँड इफ द कॅपॅसिटी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज इनसफिशियंट, त्या बिचाऱ्या ट्रान्सफॉर्मरची म्हणा किंवा आपण जो वायर बघितला त्याची कॅपॅसिटीच नाहीये तेवढी प्रोव्हाइड करण्याची, तर मग काय होतं, इट्स फ्यूज वायर मेल्ट्स अँड सप्लाय गेट्स शट डाऊन. त्याच्यामध्ये जे फ्यूज असतात, ते फ्यूज वायर काय होती, मेल्ट होती, कारण आपल्याकडे जूल्स लॉ ऑफ हिटिंग आहे. एवढा भयानक आपण त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतोय. अगोदरच आपण काय म्हटलं, याची डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय स्क्वेअर. आता आयच्या स्क्वेअरला जर ते प्रपोर्शनल आहे डायरेक्टली, म्हणजे करंट जर वाढतोय, त्याचा पॉवर सप्लाय जर जास्त होतोय, तर हीट जास्त प्रोड्यूस होणार, आणि हीट प्रोड्यूस झाली म्हणजे ते शॉर्ट सर्किट होणार किंवा ब्लास्ट होणार किंवा स्पार्क होणार, म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणायचं, मग ओव्हरलोडिंग. इलेक्ट्रिसिटी सगळ्यांची जी चालल्या जाते बघा. And if the capacity of the transformer is insufficient, त्या ट्रान्सफॉर्मरची म्हणा किंवा आपल्या घरामधले जे वायर्स असतात त्यांची कॅपॅसिटी तेवढी नसेल, तर जी गोष्ट किंवा जो फिनॉमिनन घडतो त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरलोडिंग. बघा, शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग यांच्यामधला डिफरन्स आहे आता आपल्याला कळाला, आणि कन्सेप्टही मला असं वाटतं खूप व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील. त्याच्यानंतर बघा, आपल्या बुक मध्ये त्यांनी ह्या डू यू नो या हेडिंग अंदर काय सांगितलंय, तर दिस डेज मिनिएचर सर्किट ब्रेकर, जे एमसीबीज असतात, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स विचारू शकतात एक्झाम मध्ये, एमसीबीचा लॉंग फॉर्म काय किंवा माहिती. दिस डेज मिनिएचर सर्किट ब्रेकर switches are used in homes when the current in the circuit suddenly increases. This switch opens and current stop. म्हणजे एखाद्या वेळी काय होतं, when current in the circuit suddenly increases. हे एमसीबीज आपण का वापरतो,
तर एखाद्या वेळी काय होतं, हाय व्होल्टेज करंट जर बाहेरच्या आपल्या खांब्यावरून आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आलेली असते तर त्याच्यामध्ये जर जास्त करंट सप्लाय जर चुकून जर आला तर तो अवॉइड करण्यासाठी काय होईल, जर जास्त करंट सप्लाय जर होतोय तर आपल्या घरातली टीव्ही वगैरे फ्रीज वगैरे जळण्याचे चान्सेस असतात, बरोबर, शॉर्ट सर्किट होण्याचा चान्स असतं. मग तो अवॉइड कसा करायचा, तर मग एमसीबीज आपण तिथे युज करतो. एमसीबीज म्हणजे काय, तर जास्त पॉवर सप्लाय जर आला घरामध्ये, डिफरंट टाइप्स ऑफ एमसीबीज आर यूज फॉर बघा इन्क्रीजेस, काय ते कुठेतरी सांगितलं, व्हेन करंट इन द सर्किट सडनली इन्क्रीजेस दिस स्विचेस ओपन अँड करंट स्टॉप. हे स्विचेस आपल्या घरामध्ये बाहेर बघा मीटरच्या आजूबाजूला तुम्हाला कुठेतरी आढळेल, या अशा प्रकारचे स्विचेस तुम्हाला दिसतील. जर जास्त करंट सप्लाय आला तर ते स्विचेस जे असतात ते ओपन होतात आणि ओपन झाल्यामुळे तो जास्तीचा पॉवर सप्लाय जो आलाय तो थांबवला जातो आणि अशा प्रकारे आपल्या घराला जो होणारा डॅमेज आहे किंवा अप्लायन्सला होणारा डॅमेज अवॉइड केला जातो. या स्विचेस सारखं फ्यूज पण आपण वापरतो. बघा अशा प्रकारचे वेगवेगळे फ्यूज तुम्ही बघतात आपल्या बोर्ड मध्ये, प्रत्येकाच्या रूम मध्ये जे बोर्ड असतात त्या बोर्ड मध्ये वरती छोटेसे वेगवेगळ्या आकाराचे फ्यूज बसवलेले असतात. ते फ्यूजचं काम काय, तर त्या फ्यूजचं काम आपण इथे समजून घेऊ. सपोज आपली ही टीव्ही आहे, इथे आपण टीव्हीला हे सॉकेट म्हणजे इथे आपला पॉवर सप्लाय आहे हा, आणि ते टीव्हीला आपण जे पिन आपण इन्सर्ट करतो किंवा स्विच ऑन करण्यासाठी आपण हा जो प्लग लावलेला आहे, बरोबर. मग काय केलं आपण, हा स्विच ऑन केला, टीव्ही चालू झाली, बरोबर. पण इन केस जर इकडनं येणारा पॉवर सप्लाय जर जास्त असेल, पॉवर सप्लाय जर जास्त असेल तर काय होऊ शकतं, हा टीव्ही जळू शकतो, हा टीव्ही जळण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर. मग हा अवॉइड कसं करायचं, तर इथे मध्ये काय केलेलं असतं, एक फ्यूज बसवलेला असतो. हा फ्यूजचं काम काय, तर जास्त पॉवर सप्लाय जर झाला तर जास्त करंट जर फ्लो झाला तर ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग लगेच डोक्यात आला पाहिजे. हा फ्यूज आहे, याच्यामध्ये एक मेटल्स बसवलेले असतात किंवा एक तार बसवलेली असते, त्याच्यामध्ये काय होतं, जर जास्तचा करंट व्होल्टेज जर आलं तर हे लगेच मेल्ट होऊन हा जो कनेक्शन आहे कनेक्शन ब्रेक होतं आणि लगेच आपला टीव्ही खराब होण्यापासून किंवा हार्म होण्यापासून किंवा डॅमेज होण्यापासून आपला टीव्ही वाचवला जातो. अशा प्रकारे फ्यूज बसवलेला असतो घरामध्ये. काय होतं, तर जो एखाद्या वेळी जर हाय व्होल्टेज करंट जर आलं, बरोबर, आणि या हाय व्होल्टेज करंटमुळे आपल्या टीव्हीला काही डॅमेज नको व्हायला म्हणून काय मध्ये एक फ्यूज टाकलेला असतो आणि तो फ्यूजचं काम काय, तर हाय व्होल्टेज करंट आलं तर तो फ्यूज तापणार, त्याची जास्त हीट प्रोड्यूस करणार आणि तो लगेच ब्रेक होऊन जाणार आणि ब्रेक झाल्यामुळे काय होईल, तर हा फ्यूज डॅमेज होतो आणि आपलं जे हे आहे काय म्हणतात डॅमेज आपण अवॉइड करतो. टीव्हीला होणारा जो डॅमेज आहे तो अशा प्रकारे फ्यूजच्या माध्यमातून म्हणा किंवा एमसीबीज वापरून किंवा फ्यूज वापरून किंवा अर्थिंग वायर वेगवेगळे डॅमेजेस आपण अवॉइड करू शकतो. अशा प्रकारे हे ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किट या कन्सेप्ट आपण आज इथे क्लिअर केल्या. मला असं वाटतं प्रत्येकाला हे खूप व्यवस्थित कळालं असेल. तर जो नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये कंडक्ट करूया.